आपले संबंध अगदी पूर्वी जसे होते तसेच राहतील. हा, पण हा सौदा मात्र रद्द झाला. ते म्हणाले की सचिन म्हात्रेच्या पत्रिकेत पहिल्या बायकोचा मृत्यूयोग आहे. एक ना एक दिवस तू स्वतःच्या पायावर दरवाजात उभी राहून माझी वाट पाहत असशील. पेपर्स घेऊन या. म्हणजे तुम्ही पेपर्स सुद्धा तयार ठेवलेत? मला वेळ वाया घालवायला अजिबात आवडत नाही. आता काय वाटेल ते झालं तरी त्या मुलाशी मी सावरीचं लग्न होऊ देणार नाही. हॅलो. ताई, मी विचारे बोलतोय. हा बोला विचारे. एक आनंदाची बातमी आहे. हा सांगा. मोहितेने लग्नाला नकार दिला. हो का? हो. अरे वा. विचारे आज संध्याकाळीच घरी या आणि मी सांगितलं तसं नाटक करा. लगेच परवा तुम्हाला तुमचे पैसे देते. कशाला एवढी काय घाई आहे? नाही पण चालेल, म्हणजे मी संध्याकाळी तिकडे येतोच आहे. तेव्हा बोलूया की. हो हो नक्की या. चाचणी परीक्षेमध्ये कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत म्हणून सगळ्यांनी काळजी घ्यायला हवी. ईश्वर, त्यात काय एवढं काळजी घेण्यासारखं? गेली वर्षानुवर्ष आपल्या शाळेत ह्या चाचणी परीक्षा होत आहेत. काय गैरप्रकार घडणार आहे? कॉपी होऊ शकते, प्रश्नपत्रिका फुटू शकतात, चुकीचे प्रश्न छापून येऊ शकतात, विद्यार्थ्यांवर मानसिक ताण येऊन त्यांची प्रकृती बिघडू शकते. हे असले प्रकार होतातच. आपल्या शाळेत नाही हं असं काही घडलं. अहो नाही काय म्हणताय. आपल्या शाळेमध्ये काही शिक्षक असे आहेत जे मुलांना शिकवण्याच्या ऐवजी कॉपी करण्यासाठी प्रोत्साहन देतात. इम्पॉर्टंट म्हणून परीक्षेत येणार तेच प्रश्न द्यायचे म्हणजे आपल्या पेपरचा रिझल्ट चांगला लागतो. असो, पेपर संपल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या पेपर्सचे गठ्ठे नीट बांधून ठेवायचे आहेत. हो सर. हे सर पण ना अगदी विनोदीच आहेत. म्हणे गठ्ठे नीट बांधून ठेवा. ही अशी बाळभूत सूचना करायला आपण काही लहान मुलं आहोत? नाही, काही शिक्षकांमधला अजून बालिशपणा गेला नाहीये ना, त्यांच्याकरता ही सूचना होती. ही अस्मिता पण ना अगदी मयेकर सरांची बाजू घेऊनच बोलते. मध्ये मध्ये सुट्ट्या मारते ना, म्हणून मस्का लावत असणार. जाऊ दे हो. चला वर्गावर. चला तर चला. पाटील साहेबांचा फोन आला होता. भुजंगराव पाटील, तुम्ही त्यांचं काम अजून केलं नाहीत म्हणे. साहेब, त्यांचं ज्या जमिनीच्या बाबतीत काम आहे ती वन खात्याच्या मालकीची आहे. आणि तुम्हाला माहिती आहे या बाबतीत फिरवाफिरवी करता येत नाही. इतर छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये ती चालू शकते. उद्या कोणाला संशय येऊन त्यांनी चौकशी केली तर आपण गोत्यात येऊ शकतो. का आजपर्यंत अशी कामं केली नाहीत काय आपण? केली. मग आत्ताच काय झालं? का तुमच्या त्या भावाचा आदर्शवाद चावला तुम्हाला? माझ्या भावाचं नाव का घेताय साहेब? मग हे पैसे घेणार नाही, काम करणार नाही, हा काय बाणा काढलाय? साहेब, बाणा नाही. मला आधीपासून असे पटत नव्हतं. मला माहिती आहे चुकीचं आहे, पण केवळ नाईलाज म्हणून. हो, नाईलाज म्हणूनच. पण हे काम करावं लागल तुम्हाला. मोहिते, तळ्यात राहून मोठ्या माशाशी वैर नाही घेताय. पण साहेब, कशाला मोहिते, कशाला कशाला ताप देताय स्वतःला आणि इतरांना?
मोहिते, इथं जो पैसे खात नाही त्याला उपास काढतात आणि कधी कधी विषबाधाही होते. हा, कळलं का? हा हा, भुजंगराव साहेब, नाही तुमचं काम होणार नाही. मी बोललोय ना मोहितेंशी. हो हो, उद्या ऑफिसला येऊन जा, त्यांना भेटा, मोहितेंना. हो. भुजंगराव पाटील येत आहेत उद्या ऑफिसात. त्यांचं काम करून टाका. मोहिते, 2 जवान पोरं आहेत तुम्हाला. हा, निघा. सर सर तुम्हाला ताबडतोब मोहिते सरांनी बोलवलंय. ताबडतोब? होय, अर्जंट आहे म्हणाले. एवढं काय अर्जंट आहे? बरं, हे पेपर्स नीट कपाटात ठेव, मी आलोच. होय सर. काय झालं सुळे? कुठं काय हे थोडं पाड दुखत होतं.
काय साहेब या. बाबा तुम्ही काय केलीत कॉफी? मी केली असती ना. अगं तुला माहिती आहे ना, मला या सगळ्याची फार आवड आहे. तुझी आईच मला स्वयंपाकघरात प्रवेश करू देत नाही. नाही पण मधून म्हणून तुमच्या हातचा स्वयंपाक खाण्याचा योग आलाय आम्हाला. तेव्हा काय झालं होतं बाबा? काहीतरी झालं होतं आणि आईला अचानक मामाकडे जावं लागलं. आईला स्वयंपाक करायला सुद्धा वेळ मिळाला नाही. आणि तुम्ही दही भाताला फोडणी दिलीत आणि म्हणाला, हा पहा मी केलेला नवीन पदार्थ कुदकुद्या भात. सावरे, उद्या तुझं लग्न झालं आणि तुझा नवरा जर तुला म्हणाला ना की स्वयंपाकात मदत करतो, तर खुशाल त्याच्या हातात झारे आणि पळ्या दे. सवय असलेली बरी. नाहीतर उद्या याच कारणानं तुला तो माहेरी पाठवणार नाही. बाबा मगाशी तुझ्या आईची सुद्धा तीच काळजी होती. सकाळी सचिन म्हात्रेची आई गेल्यापासून तिच्या मनात तऱ्हेतऱ्हेचे विचार येत आहेत. मी काहीच बोलत नाही म्हणून तिला भीती वाटते की आपण दोघं हो म्हणू की काय. सावरे, तुला काय वाटतं? बाबा मनाला जे पटतंय ते बुद्धीला पटत नाहीये. मनाने घेतलेले निर्णय अव्यवहारी ठरतात. तुम्हाला काय वाटतं बाबा? सावरे, माझं अंतर्मन सांगते तू त्या घरात आनंदात काही राहणार नाहीस. माणसाची पारख एका प्रसंगावरून सुद्धा होते. उद्या सचिनने तुझी साथ सोडली, माघार घेतली, तो कचरला, तर तुझ्यासाठी ती कठीण परिस्थिती होऊन जाईल. तेव्हा या बाबतीत आपण विचार न केलेला बरा. तरीही तुझी इच्छा असेल तर. नाही बाबा, मलाही तसंच वाटतंय. खोटं कशाला बोलू? वाईट वाटतंय मला हा निर्णय घेताना. पण नाईलाज आहे. सावरे, स्वप्नाचा हात मनाच्या हाती दिला तरी पाऊल मात्र बुद्धीच्या आधारावरच टाकावं लागतं. अगदी उत्तम काम केलं विचारे. हो हो, मी अगदी खुश झाले बघा. आत्ता खरी मजा येईल. आई हा, आई हे कोण? हे विचारे मध्यस्थ. हेच गेले होते मोहितेंकडे निर्णय विचारायला. हो अच्छा अच्छा. मग ते काय म्हणाले? नाही, ते बरंच काय बोलले. म्हणजे नेमकं काय बोलले ते नाही सांगत, पण थोडक्यात म्हणजे त्याने नकार दिला. काय नकार दिला? सचिनराव, आम्ही त्यांना खूप समजावून सांगितलं. म्हटलं मोहिते सर, झालं गेलं विसरून जा. हा खूप गुणी मुलगा आहे. तर ते तुमच्याबद्दलच काहीतरी वाईट साईड बोलायला लागले. म्हणाले आईच्या ताटाखालचं मांजर असणाऱ्या मुलाला मुळे आमची मुलगी द्यायचीच नाही. आणि तुमच्या आईला तर ते जहांबाज बाई असं म्हणाले. बाई 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 असं म्हणाले ते? आणि असंही म्हणाले की म्हात्रे कंपनी आमच्या मुलीचा हुंड्यासाठी छळ करतील, तिला जाळून मारतील. शी, काहीतरीच काय. म्हणाले त्यापेक्षा नंदू शेठच्या घरी आमची मुलगी अतिशय सुखाने राहील. काय? नाही नाही, काहीतरीच काय बोलताय तुम्ही? सचिनराव, धंद्याची शपथ घेऊन सांगतो.
अगदी अक्षर नक्षर असंच्या असंच म्हणाले. सचिनराव, ते लोक फार भडकलेत. नाही म्हणजे मला नाही वाटत की ते तुमचं त्यांच्या मुलीशी लग्न लावून देतील. अहो, मला तर त्यांनी जवळजवळ घरातून हाकलूनच दिलं. आई बघितलंस तुझ्या हुंड्याच्या हट्टापायी काय झालं ते? अरे हो, पण मी माफी मागितली ना त्यांची. ते स्वतःला मोठे महान आदर्शवादी समजतात ना, मग का नाही आपल्याला माफ करत? हवं तर मी परत जाते त्यांच्याकडे. नाही नको, बस झालं तेवढं, बस झालं. मी यापुढे आसावरी मोहितेचा विचार सुद्धा करणार नाही. मोरेबाई, हल्ली मुलांना अभ्यास कशा तऱ्हेने करावा तेच कळत नाही. परीक्षेच्या काळात टाइम टेबल करायला हवं तेही समजत नाही. मग जागरण करतात आणि ऐन परीक्षेच्या वेळी चक्कर येण्याचे प्रकार घडतात. सर, मागच्या वेळी तर एक विद्यार्थी बेंचवर चक्क झोपून गेला होता. अरे, सुळेंनी पेपरचा गठ्ठा इथेच ठेवलाय. शिपायांवर अवलंबून राहायलाच नको. कागाळ्या करत नाहीये सर, पण सुळे तुकाराम सारखा नाहीये. एकतर तुम्ही त्याला काम सांगू नका, किंवा जर सांगितलं तर तुमच्या पद्धतीने सरळ करा. त्याला काम तर करावंच लागेल. आता सुळेला सरळ कसं करायचं ते पाहतो मी. सचिन, तुझ्या आईने सगळं सांगितलं मला. निदान मोहितीने तरी समजून घेऊन माफ करायला काहीच हरकत नव्हती. बाबा, अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. आपण माफ केलं असतं का त्यांना? आणि त्यांचा हा समज होणं की आसावरीचा या घरात हुंड्यासाठी छळ होऊ शकतो, हा समज काही पूर्णपणे चुकीचा नाहीये. अरे पण निदान तुझ्यावरती तरी विश्वास ठेवायला काय हरकत होती त्यांना? बाबा, विश्वास ठेवावा असं काय केलंय मी? साखरपुड्याच्या दिवशी आपण गप्प न राहता आईला ठामपणे सांगितलं असतं ना की मी आसावरीशीच लग्न करणार आहे, तर बाबा, आपलं आयुष्य असंच कायम जर तरच्या हिंदुळ्यावर झुलत राहतं आणि आपल्या सगळ्या आशा, आकांक्षा, इच्छा, स्वप्न अशीच अधांतरी राहतात. सचिन, हे बघ मी काय म्हणतोय. नाही बाबा, नाही. बाबा, मी हरलोय. मी हरलोय बाबा.